पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार, तारीख 10 जुलै. पहिले वाचन होशेय अध्याय 14 ओवी 1-9. परमेश्वर असे म्हणतो, हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आमच्या हाताने बनविलेल्या कृतीस आमच्या देवा असे यापुढे आम्ही म्हणणार नाही. तुझ्याजवळ पोरक्यांस दया मिळते. मी त्याला वाटेवर आणीन, त्याच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्याच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्रायलास दहिवरासारखा होईन. तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील, त्याच्या फांद्या पसरतील. त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्यास लबानोनासारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील आणि द्राक्षीप्रमाणे फळे देतील. त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षारसासारखी होईल. इफ्राईमाला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सरूसारखा आहे. माझ्यापासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल. जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील आणि पापी जन त्यात अडखळून पडतील. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 10 ओवी 16-23. येशूने 12 जणांस खालीलप्रमाणे शिकवले. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जीवे मारण्यासाठी धरून देईल. मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा. मी तुम्हास खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. संरक्षण. काही लोकांना असे वाटेल की परमेश्वर त्याच्या लोकांची काळजी घेतो, त्यांचे संरक्षण करतो. मग त्या लोकांना दुःखाचा सामना का करावा लागतो? परमेश्वर त्यांच्या जीवनात दुःख आणि अडचणी का देतो? त्याला आपली काळजी नाही का? आजच्या दोन्ही वाचनांवरून आपणास असे दिसते की आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा परमेश्वर आपली जास्त काळजी घेतो. आपण त्याचीच प्रतिमा आहोत, म्हणून तोही आपल्याबरोबर छळ सोसतो. दुःखाच्या प्रसंगी तो आपल्याला कधी एकटे सोडणार नाही. आपला दृढ विश्वास फक्त त्याच्यावरच असायला पाहिजे. आपल्या तारणासाठी त्याने येशूला पाठवले, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यावर पवित्र आत्मा पाठवला आणि आपले संरक्षण करायला रक्षक दूतांची निवड केली आहे.